नमस्कार सर्वांना. चला एक छानशी कथा आपणासाठी सांगतोय. कारण छोट्या छोट्या कथा ज्या बोधकथा असतात, काही चांगले विचार असतात, सत्संग म्हणतो ना त्याला, ते सतत आपण ऐकत राहावं. एखादं गीत कसं आपण सतत गुणगुणत राहतो, कितीही जुनं असलं तरी ते कधीही जुनं होत नाही, नेहमी फ्रेश. त्याचप्रमाणे अशा या कथा असतात छोट्या छोट्या. या आपण जर सतत ऐकत राहिलो, चांगले विचार आपल्या मनाला हृदयाला मिळाले तर खरोखर जीवनामध्ये आनंदाला पारावार उरणार नाही मित्रांनो. आणि जर तुम्हाला खरोखरच आनंद हवा असेल तर आठवड्यातून 15 दिवसातून एकदा स्मशानभूमीत चक्कर मारायचं. त्यावेळेस लक्षात येईल की आपलं या ठिकाणी हे आपल्याला शेवटी थांबायचं आहे. मग थोडासा ब्रेक लागेल, अविचार माणसाचा थांबेल. नाहीतर उगाच आपण भविष्य आणि भूतकाळ यांचा विचार करत करत वर्तमान जगण्याचंच विसरून चाललो, बरोबर की नाही. त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवा, स्मशानभूमी ही नेहमी सर्वांनी लक्षात ठेवायला हवी. तरच आपण जीवनाचा आनंद घेऊ शकू. येताना काय आणलेलं नाही आणि जाताना तर हे शरीरही इथंच, येताना निदान शरीर घेऊन तर आलो होतो, बरोबर की नाही. परंतु जाताना तशी काही सुविधा नाही. त्यामुळे सांगतो, जास्त लोड नको. नाहीतर 99% आजार हे मनावरच आहेत मित्रांनो. मन चंगा तो कटवते मी गंगा म्हटलंय ना. म्हणून मनानं फ्रेश राहा, आनंदी राहा. आनापान, विपश्यना, मेडिटेशन, साधना करत राहा. कारण ही दुनिया काय म्हणेल, या दुनियेसाठी जगून जगून शेवटी अंथरुणावर पडल्यानंतरच कळते की बाबा, अरे बापरे, ही दुनिया तर काहीच नव्हती. मी उगाच या मायारूपी दुनियेच्या बंधनात अडकलेलो होतो. म्हणजे काय सैरवैर व्हायचं नाही आपल्याला, परंतु जे आपल्या स्वतःसाठी चांगलं आहे ते आपल्याला करता आलं पाहिजे, जगता आलं पाहिजे. आणि ज्यावेळेस स्वतः माणूस आनंदी असतो त्यावेळी त्याच्या सभोवतालचं वातावरणही आनंदी होतं. आणि स्वतःच दुःखी आहे आणि शोधतोय आनंद, शोधायला निघालाय आनंद, हां असा आनंद नाही मिळणार. त्यासाठी तुम्हाला स्वतः आनंदी व्हावं लागेल. मेडिटेशन केलंच पाहिजे, नाहीतर काही उपयोग नाही. शरीर हे जास्त दिवस साथ देणार नाही. जोपर्यंत शरीर साथ देते तोपर्यंत सर्व काही करून घ्या, अंतरंगात डोकवा. आणि मी जे या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोय आनापानची व्हिडिओ, ती पहा. ती सर्व जाती धर्मासाठी म्हणजे अडचण येणार नाही अशी ती आहे आनापान विद्या. गुगलवरती तुम्ही सर्च करू शकता, विपश्यना काय आहे, आनापान काय आहे. कारण ही आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर कस्तुरी शोधता शोधता कस्तुरी मृग शरीर सोडतो, परंतु त्याला काय कस्तुरी सापडत नाही. कारण का? कारण कस्तुरी त्याच्या नाभीतच आहे हो. आणि तो शोधतोय, पळतोय, अरे कुठून वास येतोय, कुठून वास येतो. तसं आपलं झालं. सगळ्या शक्ती आपल्यामध्ये आहेत. जे काय पाहिजे ते आपल्यामध्ये आहे. आनंद, सुख, शांती, समाधान. परंतु आपण शोधतोय बाहेर. चला, इथे गेल्यावर आनंद मिळेल, तिथे गेल्यावर आनंद मिळेल, तिथे गेल्यावर सुख मिळेल. पण कुठलं मिळालं का? बघा, मनाला विचारा. जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तोच शोधून पाय. मनाला विचारा, कोण आहे सुखी? आपण आनंद, सुख
अशाकडे मागायला तो ज्याच्याकडं तो स्वतःच त्याच्यापासून अलिप्त आहे. पैसा आला, सर्व काही सुख आली, ऐश्वर आलं म्हणजे आनंद आला असा आहे का? तसं असतं तर लंकेश्वर रावण सगळ्यात आनंदी असले असते ना, परंतु नाही. आज सुद्धा आपण या दुनियेमध्ये पाहतोय अनेक श्रीमंत लोक आहेत. त्यांच्या श्रीमंतीला आपल्याला नावं ठेवायची नाही. त्यांचं कष्ट आहे, परिश्रम आहे, त्यांच्या वाडवडिलांनी त्यांच्यासाठी ठेवलेलं आहे. परंतु जो काय आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे, ते फक्त श्रीमंतीवर, पैशावर, ऐश्वर्यावर ते असतं तर सगळ्यात श्रीमंत लोक आज आनंदी दिसले असते, आपल्याला शांत दिसले असते. तर तसं काय नसतं. ते त्याच्यासाठी अंतरंगात डोकवा, वेळ गेल्यावर नको. जाता जाता कुठंतरी अपघात झाला, आपण पडलो तर दवाखान्यात न्यायला दुसरीच माणसं, त्यानंतर बिल भरायचे की नाही, कोमात गेला, इस्टेट सगळीच कमवली आहे स्वतः खचून, पण ती खर्चायचे की नाही हे बघायला सुद्धा दुसरीच माणसं नंतर असतात. त्यामुळं शारीरिक आणि मानसिक काय काय खेळाडू सुद्धा बघा मोठे हो, खेळता खेळता काहीतरी अटॅक वगैरे येतो आणि जाग्यावर मृत्युमुखी पडतात. याचं कारण म्हणजे शरीर फिट आहे, परंतु मनसुद्धा आपलं तंदुरुस्त असणं महत्त्वाचं आहे. त्यासाठीच अंतरंगात डोकावणं महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठीच सगळ्यांना विनंती करतो आहे, आनापान विपश्यना काय आहे गुगलवरती जाऊन सर्च करा. मी पण टाकला आहे व्हिडिओ. ही प्राथमिक क्रिया आहे, परंतु पुढचं तुम्हाला घ्यायचं असेल तर ते कुठं घ्यायचं आहे, काय करायचं आहे. आपल्या शिक्षक बांधवांना तर ते 14 दिवसाची ऑन ड्युटी तुम्हाला मिळते आणि विपश्यना करायला मिळते. घ्या आनंद त्याचा, परंतु त्यासाठी अगोदर सुरुवात करा आनापानची प्रत्येकाने. आणि सर्वांसाठीच ते उपलब्ध आहे. चला तर मग जीवनाचा खरा आनंद काय आहे हे पाहूयात. यासाठीच छोट्या छोट्या गोष्टी ऐकत चला, सज्जनांच्या संगतीत राहा. कारण सत्ययुगामध्ये वेगवेगळी वस्त्र परिधान केलेली असायची, संत साधू असायचे. आता तुम्हाला साध्या वेशामध्ये सुद्धा ती व्यक्तिमत्व दिसतील. त्यासाठी तुम्हाला जास्त काय पाहण्याची गरज नाही. एखाद्या व्यक्तिमत्वाच्या संगतीत बसले की तुम्हाला ते लक्षात येईल की बरं वाटतंय या माणसाजवळ बसले की. आणि एखादी व्यक्ती आली की वाटतं अरे बापरे, कधी जाणार हे पिढा, बरोबर की नाही. त्यामुळं आपल्याला कुठल्या कॅटेगरीत बसायचं आहे. आणि प्रत्येकजण हा सज्जन आहे, लक्षात ठेवा. परंतु त्यासाठी अंतरंगात डोकवा आणि वर्तमानात जगायला शिका, आनंद घ्या. तशी सकारात्मक ऊर्जा आपल्या सभोवताली तयार होईल आणि आपण जीवनात आनंदी आपण होऊ. आपलं कुटुंब होईल, शेजारी पाजारी कुटुंब राहणारी लोक आनंदी होतील, नंतर गाव आनंदी होईल. म्हणजे जिथे तुम्ही जाल तिथे तिथं आनंद. नाही तर डायरेक्ट स्वतःमध्ये कधी डोकावत नाही आपण, परंतु जागतिक लेवलच्या गप्पा मारतो. परंतु त्यामुळं दुःख निराशा पदरी पडण्याची दाट शक्यता असते. त्यामुळं सर्वांनी अंतरंगात डोकावूयात. तर चला अशीच एक छोटीशी कथा आज तुम्हाला सांगतोय. ती लहान मुलामध्ये पण त्याचे संस्कार असणं फार महत्त्वाचं आहे. ती आपण ऐकलेली आहे, परंतु ती सतत ऐका, आपल्या घरात ऐकावा सर्वांनी. ती आहे श्रावण बाळाची कथा. श्रावण बाळ म्हणजे पुराण काळातील एक आईवडील असतात.
त्यांना श्रावण नावाचा मुलगा होतो. श्रावण. आई वडील हे जन्मताच नेत्रहीन असतात. पण हा मुलगा कष्ट करून आपल्या आई वडिलांना सांभाळत असतो, जपत असतो. तर तो आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्या काळामध्ये वाहनं नव्हती, ST, इतर खाजगी सेवा. तर प्रवासाला जायचं, तीर्थक्षेत्राला जायचं म्हटलं की एक तर कावड केली जायची, म्हणजे अशा मोठमोठ्या दुरड्या असायच्या, त्याच्यामध्ये बसवलं जायचं आणि 2-3 लोक असे घेऊन जायचे. तर ह्या श्रावण बाळांना आपल्या आईवडिलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी तीर्थक्षेत्राला आईवडिलाला जायचं होतं. तर त्यानं एक कावड बनवली, आईला पुढच्या ह्याच्यात बसवलं डालग्यामध्ये, वडिलांना मागच्या डालग्यामध्ये, आणि तो आईवडिलांसाठी त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तीर्थक्षेत्र त्यांना फिरवण्यासाठी जावं लागलं. आणि त्याने आईवडिलांना छान असे त्या जंगलातून वाट काढत 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 तीर्थक्षेत्रांचं दर्शन तो देऊ लागला. तर अशा प्रकारची बाळं निर्माण करण्याची आपल्याला नितांत गरज आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल? अंगणवाडीपासून आपल्याला मुलांवर संस्कार ते घडवले पाहिजेत. अंगणवाडीपासून शिक्षकांनी, आणि घरामध्ये तर जे पाऊल टाकायला ते शिकतंय तेव्हापासून घरामध्ये त्या श्रावण बाळाचे संस्कार त्याला घडले पाहिजेत. तर त्यासाठी काय केलं पाहिजे? आपल्या घरामध्ये असलेले आई वडील, तर लग्न झालेल्या मुलाने आपल्या मुलांना संस्कार घडवण्यासाठी आपल्या आईवडिलांना जपलं पाहिजे, त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे. कारण मुलं ही पाहून शिकतात. तुम्ही कितीही सांगा, बस रे अभ्यासाला, बस रे अभ्यासाला, अरे हे खाऊ नको, तर ती खाऊ नको, ऐकत नाहीत. पण ज्या वेळेस पाहतात ती, हां आपले पप्पा आता पुस्तक घेऊन बसलेत बरं का, चला आपण पण वाचायला पाहिजे, काय होते, बरोबर की नाही? अरे वा, आजीला किती छान बोलतात आपले पप्पा, बाबा, आजोबाला किती छान बोलतात, घरी आलेल्या पाहुण्यांना किती छान बोलतात, आल्या सर्वांना तांबे भरून देतात, चहा पाणी विचारतात. तर हे पाहतं ते मूल, आणि त्याप्रमाणे ते क्रिया करायला लागतं. आणि आपण काय करतो? आपण स्वतः ती क्रिया करत नाही, मग ती मुलंही त्याचप्रमाणे पुढं करणार आहेत. आपण जर घरामध्ये सारखं मोबाईल ही काळाची गरज आहे, हे खरं आहे, परंतु त्यासाठी सुद्धा कालावधी आपण ठरवला पाहिजे. आणि आपण जर सारखं मोबाईलमध्ये दिसेल तर मुलंही, त्यांना वाटते की बाबा ही महत्त्वाची गोष्ट आहे, ही वस्तू महत्त्वाची आहे, आपण ही आपल्या हातामध्ये धरली पाहिजे सारखी. त्यामुळं आपण त्यांच्यापुढं आदर्श घालून द्या. नाहीतर आजकाल म्हटलं जातं की नाही, आता काय आजकाल काय राहिलेलं नाही हो, लेकरं काय सांगायला निघत नाहीत. का निघत नाहीत? बघा, आणखीन सुद्धा अशी कुटुंब आहेत ज्या आईवडिलांना परमेश्वरापेक्षाही जास्त मोठं स्थान देतात. पहा तुमच्या सभोवताली प्रत्येक ठिकाणी एका दुसरं तिसरं अशी कुटुंब तुम्हाला दिसतीलच की जिथं आईवडिलांना खूप मोठं स्थान दिलं जातं. कारण त्यांनी ते केलेलं आहे, ती बघून शिकलेली मुलं आहेत, बरोबर? त्यामुळं
बाळासारखे जर मुलं आपल्याला घडवायची असतील तर आपल्याला त्या मुलांमध्ये तशा प्रकारचे संस्कार ते फक्त बोलून नाही तर त्याचा अनुभव त्या मुलांना आपल्याला द्यायला हवा. तर ही छोटीशीच कथा आहे. बाकीच तुम्हाला सांगितलेलं नाही की पुढं श्रावण बाळ, दशरथ राजा, कारण त्याची आवश्यकता नाही. फक्त मला सांगण्याचा उद्देश काय होता की आई वडील नेत्रहीन असतानाही त्या मुलानं कष्ट करून त्यांना सांभाळलं तर ते तर ठीक आहे, परंतु त्यानं आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्यांना तीर्थक्षेत्रात स्वदर्शन घडवण्यासाठी तो पुढं आला. त्यामुळं आपण सुद्धा आता आईवडिलांसाठी काय करायला हवं, मुलांनी कशा प्रकारे आदर राखायला हवा, यासाठी हे उदाहरण छोटंसं मी सांगितलं आहे. चला पुन्हा भेटूयात छान छान कथेसह. धन्यवाद.